या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वप्रथम ज्या विचारांनी मी इथपर्यंत उभी आहे, काल ज्यांचं भीमजयंती म्हणून आपण साजरा केली असे परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करते. शिक्षणाची खरी आराध्य दैवत सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू आणि ज्या विचाराने अख्खा महाराष्ट्र दणाणून उठतो छत्रपती शिवाजी महाराज, ज्या लोक गजरने आज आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना नाव दिलं, त्या सन्माननीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या चरणी अभिवादन करते. मंचावर उपस्थित माननीय अतिरिक्त विभागीय आयुक्त श्री सिद्धाराम सालीमठ सर, त्यासोबत हरिश्चंद्रजी पाटील सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी ठाणे, आमच्या सहकारी व आमच्या गुरुतुल्य डॉक्टर सलमा उमरखान साखरकरजी, सोनाली चौकेकर, निलोफर मस्के, नूतन राठोड, बाळासाहेब सोळंकी आणि इतर सर्व सहाय्यक आयुक्त जे कोणी या कार्यक्रमाला उपस्थित आणि समोर बसलेले माझे मित्र मैत्रिणी आणि सर्वजण. आताच सलमा गुरूंनी आपल्याला सांगितलं की माझा जन्म फक्त 12 वर्षाचा, पण नालसा जजमेंटच्या आधीपासून तृतीयपंथ्यांना का हक्क मिळाला नाही? जेव्हा 1947 नंतर संविधान आलं, नेमकं तृतीयपंथ्यांना हाल झाले का, हा प्रश्न नेहमी पडत असतो. आणि त्यानंतर नालसा जजमेंटची वेळ आली, जिथं आमच्या अनेक गुरूंनी भांडलं झालं, कोर्टात गेले, आपले पेटिशन्स दाखल केले, तेव्हा जाऊन कुठेतरी अधिकार मिळालं. पण तत्पूर्वी मी पहिलं श्लोक देवीचं याच्यासाठीच म्हणलं की आणखीन शक्ती पाहिजे, कारण हे लढा संपतच नाहीये, हा लढा आणखीन सुरू आहे. मी सांगते सर, तृतीयपंथ्यांचा इतिहास शिखंडी, महाभारत, रामायणापासून अनेक स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये सापडतो. पण तृतीयपंथ्यांचे हाल होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इंग्रज. जे इंग्रजला आपण वेस्टर्नाइज कम्युनिटी म्हणतो, ते 1871 मध्ये जेव्हा ब्रिटिश कोलोनियल क्रिमिनल ट्रायबल ऍक्ट आणलं, त्या लोकांनी 377 धारा लागू केली आणि त्याच वेळेला तृतीयपंथी समुदायाला देखील महिलांचे कपडे घालण्यासाठी अर्थातच सामूहिक कार्यक्रमांमध्ये बंदी घातली. तुम्ही ट्रॅव्हल करायचं असेल तर सरकारची परमिशन घ्यायची. ही जी धारा लागू केली 1871 ट्रायबल ऍक्ट अंतर्गत, तेव्हा तृतीयपंथांचे हाल भारतामध्ये सुरू व्हायला लागलेत आणि तेव्हापासून ती लढाई ती संपली ती डायरेक्ट 2014ला. एवढे वर्ष समाजाला जागृत होण्यासाठी, कारण पोटाची ठिणगी इतकी बेकार असते की जोपर्यंत पोटच भरत नाही, कुठं आपल्याला दुसऱ्या अधिकारांची भीती वाटेल. आज तुम्ही टायटल किती सुंदर दिलंय, समता, सन्मान आणि संधी. समता, भेदभाव रहित समाज, एक समान. आपण नेहमी ऐकतो की माझा देश हा सेक्युलरिझम कडे आहे किंवा आम्हाला आता जाती भेदभाव रहित देश बनवायचे. पण मला असं म्हणावंसं वाटतं की भारत देशाला आता लिंग भेदभावची गरज आहे. कारण नारी शक्ती वंदन सारखा मोदी सरकार जेव्हा आरक्षण आणतं, आता तृतीयपंथ्यांचं आरक्षण आणण्याची गरज आहे. मला वाटतं की नारी शक्ती संपल्यावर आम्हाला जे लढा द्यायचा आहे ते तृतीयपंथी आरक्षणासाठीच द्यावं लागणार आहे. कारण मी अभिनंदन करते, मी भारतीय जनता पार्टीची सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळे मी अभिनंदन करते. पण तेवढ्याच ताकदीने जे परवा ट्रान्सजेंडर ऍक्ट आले अमेंडमेंट, त्याचाही विरोध करते. का विरोध करते? माझी पार्टीची विचारधारा, मी संघाची विचारधाराची नक्की असल्यामुळे मला तिथं वाद नाही. पण ट्रान्सजेंडर अमेंडमेंट बिल नंतर जे स्वघोषणेचं पत्र निघून गेला, त्यामधून ते मला मान्य असेल, ठीक आहे, गैरफायदा कोणी घेत असेल, फायदा तर द्या. असं म्हणतात ना, तुम्ही काय देत असाल आणि त्याचा दुरुपयोग होत असेल, मग त्याच्यात फिल्टर लावायची गरज आहे. आता आम्हाला काय योजना आहेत? मी अभिनंदन करेन महाराष्ट्र शासनाचे की आम्ही आता 3 योजना आणल्या. त्यातली पहिली योजना आहे बीज भांडवल योजना. या बीज भांडवल योजना आमच्या तृतीयपंथी कल्याण मंडळ आता याच्यामध्ये एक बॉडी तयार करेल. त्या माध्यमाने प्रत्येक तृतीयपंथीला 2 लाख रुपयेपर्यंतचा लोन मिळेल. त्यात 1,95,000 सबसिडी असेल, अर्थात 45% सबसिडी, 5% सेल्फ फंड आहे आणि 50% लोन मिळते. दुसरी बाब जेवढी महत्वाची आहे ती म्हणजे शिक्षण, उच्च शिक्षण. आपण जे संधी म्हणालात, संधी म्हणजे काय?
व्हॉट इज संधी? अपॉर्च्युनिटी इज नथिंग टू कम अँड सिट विथ अस. अपॉर्च्युनिटीज की नोकरी द्या, घरं द्या, आम्हाला सन्मानाचा अधिकार मिळण्यासाठी आम्हाला समाजामध्ये कुठंतरी मेन स्ट्रीम मध्ये यायचं असेल तर मग ती जी संधी आहे ती कशाने मिळेल? तर शिक्षणाने मिळेल. पहिला पायाभूत जे माणसाचा असतो, लहानपणी आई वडील चांगलं वाढवतात करतात. आमच्याकडे गुरु शिष्य परंपरा आहे, गुरु आम्हाला वाढवतात करतात, पण गुरूंनाही मर्यादा आहे ना, कारण भीक मागून किती देणार? त्यापेक्षा एखादं शिक्षण फ्री झालं तर किती महत्वाचं ठरतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण पूर्णपणे फ्री केलेलं आहे. अभिनंदनाने टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे, कारण शिक्षण हे महत्वाचा पायाभूत असतो प्रत्येक व्यक्तीचा. ते फ्री मिळालं, ट्युशन फी कम्प्लीट फ्री. आणि तिसरं जे संधी आता आम्हाला मिळते ते की आम्ही प्रत्येक शासनाच्या वतीने आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता कार्यशाळा घेणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यशाळेचा अर्थ काय? मेडिकल कॅम्प्स लागणार आहे. लवकरच मेडिकलच्या सुविधा फ्री होण्याची शक्यता आहे, त्याच्याबद्दल काम चालू आहे शासन स्तरावर. ते झाल्यावर ज्या काही गोष्टी महागड्या गोळ्या असतील किंवा हे असतील तेही लवकरात लवकर तृतीयपंथांना मिळण्याची शक्यता. आणि नोकऱ्यांसाठी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की दार उघडलेत, ऑप्शन आलाय. पण ऑप्शन आल्यानंतर आपण तृतीयपंथी म्हणून जे कोणी इच्छुक असेल, मी म्हणत नाही सगळ्यांनीच करावं. समाजामध्ये पुरुष स्त्री प्रत्येक कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी आपल्या घरी बसत असेल, कोणी हाऊसवाईफ आहे, तर ही आपल्या मनाची इच्छा असेल. पण ज्यांची इच्छा आहे त्यांना नक्की या नोकरीचं किंवा या अशा वीज भांडवल योजनेचा लाभ मिळावा ही माझी इच्छा आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा आपण 100% फायदा घेतला पाहिजे आणि समाजाला पुढे नेण्यासाठी या संधींचा वापर केला पाहिजे असं मला वाटतंय. आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमाने तुम्ही विभागीय कार्यशाळा, मला वाटतं पहिलीच विभाग असेल, अभिनंदन करा सोळंकी साहेबांचं की हा पहिला विभाग आहे ज्यांनी अशा पद्धतीने कार्यशाळा शासन स्तरावर घेतलं. याच्या आधी एकदा मला वाटतं पहिलं मॅडमनी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही आता करताय. यावर्षीचं अभिनंदन सर, कारण मन लागतं. नाहीतर सगळे लोक म्हणतात क्या बुला के करना है, हिजड़ों को बुला के क्या मिलने वाला है. तर ही जी भावना आपण जी बंद करून आणि अशी कार्यशाळामधून जी चर्चा होईल, आमचे गुरु बोलणार आहेत. मी पाहिलं पुढच्या चर्चामध्ये सोनाली आहे, गुरु आहेत, काही भाकर फाउंडेशनचे हे आहे, काही इथं खूप उल्हासनगरला छान काम करते. हिलाही बोलवलं, मला अभिनंदन वाटलं. शी इज डुईंग गुड इन हर ओन एरिया. म्हणजे मला या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. जे कोणी आज पुरस्कार मिळत आहेत, पुरस्कार ही जबाबदारीची भूमिका आहे. घेतलेल्या अंगावर, मला वाटतं ना, आली अंगावर घेतली शिंगावर, तसं आहे ते. पुरस्कार घेणं म्हणजे लोक आपल्याकडे त्या नजरेनं बघतात की यू आर टेकन सम मोठं जबाबदारी घेतली. मुंबईच्या तुम्ही एवढ्या लोकांना पुरस्कार देतात, तर यानंतर आपली जबाबदारी वाढली की आपण आणखीन मेहनत केली पाहिजे, आणखीन काम केलं पाहिजे आणि आणखीन लोकांना प्रेरणा दिली पाहिजे. याच पुरस्काराची जबाबदारी म्हणून स्वीकारा. आणि आम्हाला बोलवून जे मान सन्मान दिलात, खरं तर बोलण्यासाठी खूप आहे, पण थोडंसंच बोलेल आणि एक चारोळीने अंत करेल. नाव वेगळं ओळख वेगळी, पण स्वप्न माझे उंच भरारे. नाव वेगळं ओळख वेगळी, पण स्वप्न माझे उंच भरारे. हातात हात घालून चालतो तरीही, हातात हात घालून चालतो तरीही, नक्कीच जिंकू ही दुनिया सारी, नक्कीच जिंकू ही दुनिया सारी. ही दुनिया जिंकण्यासाठीच आपण इथं झालो. ज्या प्रेरणेने, ज्या थोर व्यक्तींचे पुष्पहार घालून त्यांना आपण पुष्प अर्पित करून त्यांच्या विचारांचं साठा आपल्यापाशी असलं पाहिजे. डीजेवर नाचणाऱ्यांपेक्षा विचारांच्या डीजेवर नाचलं पाहिजे असं मला वाटतंय. ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा मी विभागीय सर्व टीमचं, फक्त सरांचं सोडून, सरांनंतर लिडिंग कॅप्टनची भूमिका घेतली. कॅप्टन सोबतच्या टीमनं एवढी हिंमत दाखवून जे कार्यक्रमाचं आयोजन केलं, पुरस्कार देत आहे, सांस्कृतिक मेजवानी दिली. खरं तर तृतीयपंथीयांना आम्हाला नाचायला गायला खूप आवडतं, हे आमच्या रक्तात बिंबलेलं आहे. त्यासाठी तुम्ही लोकांना बोलवलं. मी खूप खूप अभिनंदन करते, धन्यवाद व्यक्त करते. आणि मला बोलून मान सन्मान दिला आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्वांच्या खूप खूप शुभेच्छा आणि पूर्ण दिवस सुखानं आणि विचारांना जावं हीच आशा करते. जय हिंद, जय भारत, जय राष्ट्र.